15 ऑगस्ट पर्यंत तुमचं हे अभियान आहे. हो. त्यानंतर जे लोक येतील त्यांच्यावरती काय करणार? अजून काय त्या बाबतीतला निर्णय घेतला नाही, पण ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट काय फक्त मराठी भाषा शिकवण्यासाठी नाही, आम्हालाही आमचे बाकीचे कामं आहेत ना. आम्ही काय आयुष्यभर हेच करत राहावं? 36 वर्ष दिली आहेत ना मराठी शिकण्यासाठी. 1989चा हा RTOचा नियम आहे. ह्या RTOच्या नियमानुसार 1989चा जो नियम आहे तो कायम आहे, फक्त त्यावरती कारवाई झालेली नव्हती. प्रताप सरनाईक परिवहन मंत्री झाल्यानंतर जुजबी मराठीचं ज्ञान असणं आवश्यक आहे असं जेव्हा मी घोषणा केली, याचं कारण असं आहे की बहुतांश ठिकाणी हिंदी भाषिक आणि मराठी भाषामध्ये संवाद योग्य प्रकारे होत नसल्याकारणाने FIR होत होते, भांडणं होत होती. काही ठिकाणी दादागिरी काही हिंदी भाषिकांकडनं प्रवाशांवर होत होती, काही प्रवाशांकडनं हिंदी भाषिकांवर दादागिरी होत होती आणि त्यामुळे FIR होण्याचं प्रमाण ते मोठ्या प्रमाणात वाढलं होतं. काही लोकप्रतिनिधींनी तक्रार केल्या की अशा पद्धतीनं काही बांगलादेशी घुसखोर येतात आणि ते तुम्ही रिक्षा ड्रायव्हर किंवा टॅक्सी ड्रायव्हर आहे त्यांच्यावर कारवाई करत नाही. आणि अशा पद्धतीनं जेव्हा आरोप झाले त्यामुळे आम्ही तो निर्णय घेतला की 1989चा जो मराठी भाषा अनिवार्य आहे, म्हणजे बॅच देत असताना मराठी भाषा जर तुम्हाला येत असेल तरच बॅच दिला जाईल, लायसन्स दिलं जाईल. ही भूमिका त्यावेळेस राज्य शासनाने घेतली होती. ही राज्य शासनाची भूमिका कायम ठेवत पुढेही जर तुम्हाला मराठी भाषा आली नाही तर आम्हाला काही नाईलाजानं होईना पण कारवाई करावी लागेल ही भूमिका घेतली. आणि आमच्या RTOच्या अधिकाऱ्यांनी जेव्हा कारवाई करायला सुरुवात केली त्यावेळेस अनेक रिक्षा टॅक्सी संघटनांनी आमच्याशी संवाद साधला. आम्ही ती बैठक लावली. बैठक लावल्यानंतर राज्यातील आणि प्रामुख्याने MMR क्षेत्रातील काही रिक्षा चालक संघटनांनी सांगितलं व्यवहारी मराठी ज्ञान असणं गरजेचं असं तुम्ही म्हणताय, परंतु आम्हाला थोडंसं अवधी द्या. ठीक आहे, आम्ही चुकी झाली आमची, 36 वर्षात आम्ही नाही शिकलो, परंतु आम्हाला जर तुम्ही वेळ दिला तर आम्ही कदाचित व्यावहारिक ज्ञान जी 15-18 वाक्य ते आम्ही समजू शकू, बोलू शकू. आणि मग त्यांनी वेळ मागितला. वेळ मागितल्यानंतर मी माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. त्यांनीही सांगितलं जर त्यांची मानसिकता असेल तर आपल्याला वेळ द्यायची, जर त्यांनी वेळ मागितलं तर वेळ द्यायला हवा. आणि मग ती पुस्तिका आम्ही प्रकाशित केली. माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्या 4 पानी पुस्तिकेचं प्रकाशन केलं आणि राज्यामध्ये RTO अधिकाऱ्यांसह आम्ही कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघाच्या वतीनं सगळे आम्ही शिक्षकांना, साहित्यिकांना विनंती केली आणि त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन पूर्ण मराठी भाषा अभियान जे शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानं आम्ही काढलेलं आहे त्याला प्रतिसाद दिला आणि त्यामुळे ही 105 दिवसाची मुदत दिली. आता मुदत नाही, महाराष्ट्र दिन ते स्वातंत्र्य दिन ही मुदत 105 दिवसाची आम्ही दिली होती आणि त्या 105 दिवसामध्ये व्यावहारिक ज्ञान ज्या ज्या लोकांना आलं त्यांच्यावर कारवाई नाही. परंतु मी परत एकदा सांगतो, महाराष्ट्रामध्ये व्यवसाय करायचा असेल तर मराठी अनिवार्य आहे. महाराष्ट्रामध्ये जर व्यवसाय तुम्हाला करायचा असेल तर मराठीचं ज्ञान, तुम्हाला जे जुजवी ज्ञान आहे ते येणं आवश्यक आहे. त्यामुळे आता मुदत नाही, जी मुदत होती ती 1 मे ते 15 ऑगस्ट. 15 ऑगस्टला मुदत संपल्यानंतर 17 तारखेला समारोपाचा कार्यक्रम झाल्यानंतर RTOच्या अधिकाऱ्यांना कारवाई करावी लागेल आणि ही कारवाई अटळ आहे.